नवी मुंबईत भाजपचा बोलबाला, गणेश नाईकांचा नवी मुंबईत दबदबा, नवी मुंबईत शिवसेनेला धक्का, एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी आणि घोडा गायब करू असं खुलं आव्हान देणाऱ्या गणेश नाईकांनी नवी मुंबईत सत्ता काबीज करून शिंदेंना धक्का दिला. एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करा आणि घोडे पण बेपत्ता करून टाका. विजयाच्या दिवशी नाईकांचा हा व्हायरल होणारा व्हिडिओ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय. नवी मुंबई महापालिका निकालाचं जणू काही सगळं सार या व्हिडिओतून समोर आलंय. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षात थेट लढत झाली. निवडणुकीच्या प्रचारात या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक कलगीतुरा रंगला. त्यातून गणेश नाईक महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला थेट इशारा देताना दिसले. एकनाथ शिंदेच्या विषयी माझं काही दुमत नाही. आता एकनाथ शिंदे काय बोलतात, एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. पण गणेश नाईकला तू हलक्यात घेतला ना, तर भाजपने जर परवानगी दिली ना तर एकनाथ शिंदेचा टांगा पण पलटी करेन आणि घोडे पण बेपत्ता करून टाकेन. फरार नाही, बेपत्ता करून टाकेन. नवी मुंबईत निवडणुकीच्या निकालात गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली भाजपनं जोरदार मुसंडी मारली. नवी मुंबईच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपच्या या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईत एकच जल्लोष केला. मी कुठल्याही परिस्थितीमध्ये या शहराची वाट लावू देणार नाही. हा गणेश नाईक पैशाचा मोह कोणाला, पैशाचा मोह कोणा, सगळ्यांना पैसा हवा असतो, परंतु ज्या पैशातून जनता जनार्दनाच्या जीवनाची वाट लागेल असा पैसा आम्हाला तर नको आहे. भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली. नवी मुंबईत शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचारात मोठी कंबर कसली. मात्र शिवसेनेच्या तुलनेत भाजप उमेदवारांना नवी मुंबईकरांनी पसंती दिल्याचं दिसून आलं. खैरात वाटल्यासारखा DCR वाटलाय. मी सज्जन लोकांना आवाहन करीत, तुम्ही अभ्यास करा. जर का आज नगर विकास खात्याने दिलेला जो FSI पूर्ण वापरला गेला तर या शहरातल्या रस्त्यांवरून गाड्या चालणार नाहीत, माणसाला चालता येणार नाही. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये ऐरोलीला मी काय म्हटलं, आम्हाला पुनर्विकास करण्याकरता बॅलन्स असेल एवढा FSI पाहिजे, आम्हाला भरमसाठ FSI नको आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता आणत गणेश नाईकांनी नवी मुंबईत आपला राजकीय दबदबा पुन्हा अधोरेखित केला. या निवडणुकीच्या निकालानं महापालिकेच्या सत्तेत येण्याच्या शिवसेनेच्या स्वप्नांना मात्र धक्का बसलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.